नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राधिका फराटे आयएजी भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर तुमचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत माती भुसभुशीत ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी। पहिली गोष्ट आहे मातीची ओल योग्य राखणं। माती एकदम जर कोरडी पडली तर ती कडक होते आणि पाणी दिलं तर चिखलासारखी घट्ट रुतून बसते। त्यामुळे हलक्या प्रमाणात पण नियमित पाणी देणं महत्त्वाचं आहे। यामुळे काय होतं, मातीचा वरचा थर जर ओलसर राहिला तर माती सैल राहते आणि मुळं सहज पसरतात। दुसरी गोष्ट आहे सेंद्रिय पदार्थ वाढवणं। कंपोस्ट, शेणखत, पिकांचे अवशेष हे मातीला स्ट्रक्चर देतात। यामुळे मातीचे दाणे एकमेकांपासून वेगळे होतात आणि माती सैल होते। म्हणूनच मातीच्या भुसभुशीतपणाचं हे अगदी मुख्य कारण आहे। तिसरी गोष्ट आहे हलकी कुळवणी आणि मल्चिंग। फार खोल नांगरण्याची गरज नाहीये, फक्त मातीचा जो वरचा 2 ते 3 इंचाचा थोडासा थर असतो तो तोडला की माती रिलॅक्स होते आणि त्यावरून जर गवत आणि पानं टाकली तर काय होतं, मातीची ओल टिकते, माती दबत नाही आणि संपूर्ण हंगामात ती भुसभुशीत राहते। लक्षात ठेवा, या 3 गोष्टी जर तुम्ही नियमितपणे केल्या तर तुमची माती जिवंत राहणार आहे, तुमची मुळं मजबूत वाढणार आहे आणि तुमचं उत्पादनही आपोआप सुधारणार आहे। म्हणूनच या गोष्टींचा नक्की अवलंब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि अशाच व्हिडिओसाठी आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन।